पार्वतीच्या गणा धावूनी यावे रणा शुभ कार्याच्या या दिना नरंग वरू दे या रणा शिव पार्वतीच्या गणा धावून यावे रणा शिव पार्वतीच्या गणा धावून यावे रणा शुभ कार्याच्या या दिनान रंग वरू दे या रणा हल हल
कुलस्वामी नाट्य नमन मंडळ सविनय सादर करीत एक पौराणिक गण. पूर्वी एकदा भस्मासुर पुत्र दुरासद याने शुक्राचार्यांकडून शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन हजारो वर्ष तीव्र तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतले. ती कथा पुढे चालू.
तुला माझ्या राज्य हवे असेल तर माझ्याशी युद्ध करावे लागेल. अरे देवेंद्र, मी शंकराच्या वराने अमर झालोय. तुझे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो आता निघून जा. नाही तर कोण जात नाही. मी काय तर बघ. अरे देवेंद्र, अरे युद्ध होतं ना. अरे मग युद्धातून मरून गेलेलास. दुरासन म्हणतात तुला. सेनापती, सेनापती. सेनापती, पृथ्वीवरती स्वारी करण्याची तयारी करा. चला लवकर. राजन, अरे तुझे वसुंधरा, अरे माझ्या स्वाधीन कर आणि तो येतो निघून जा. नाही तर कोण आहे? झाडं द्यायला मूर्खा. हे भस्मासुर पुत्र दुरासन आहे. कोणाला सुद्धा घाबरत नाही. तुझे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो येतो निघून जा. नाही तर दुरासदा, एक क्षत्रिय राज आहे. युद्ध केल्याशिवाय तुला ही वसुंधरा मिळणार नाही. अरे मूर्ख मानव, अरे तुझ्या देवाचा राजा इंद्र अरे माझ्या युद्धातून बघून गेला तर तुझी काय कथा. म्हणजे मी क्षत्रिय राजा आहे. मग दाखव तुझा पराक्रम. दाखवता पराक्रम. माझ्या युद्धात निघू शकत नाही. दुरासन, दुरासन बंदर मला. सेनापती, पाताळावरती स्वारी करण्याची तयारी करा. चला, चला लवकर. अरे तुझं हे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो येतो निघून जा. नाही तर तुझं प्राण्या, तुला माहित नाही, मी सर्पराजा पक्षी आहे. तुझे माझ्या राज्यात येण्याचे धाडस कसे काय झाले? मी भस्मासुर पुत्र दुरासन आहे. कोणाला सुद्धा घाबरत नाही. तुझा हे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो निघून जा. नाही तर दुरासदा, फारच घमेंड आहे तुला. मग असेल हिंमत, मग दाखव तुझा पराक्रम.
हॅलो हॅलो, हे पहा, चालू असलेल्या कार्यक्रमासाठी त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ चिपळूण, त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ चिपळूण यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री कुलस्वामी नाट्य नमन मंडळ कोंडे कोळेवाडी, आम्ही त्यांचे शतस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो 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 कोण माझ्या राज्यामध्ये येतंय आणि कोणाची हिंमत झाली? सदैव हे ओठी माझा, हे नाम तुझे लाभते. सदैव हे ओठी माझा, हे नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. सदैव हे ओठे माझ्या, सदैव हे ओठे माझ्या, नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. हे ओठी माझ्या, सदैव हे ओठी माझ्या, नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. सदैव हे ओठी माझ्या, सदैव हे ओठी माझ्या, नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. नित्य घडावी देवा तुझी तर देवा, आसरी माझी पुरवावी देवा. आसरी माझी पुरवावी देवा. आसरी माझी पुरवावी देवा. उपनयनाने माझा, उपनयनाने माझा, रूप तुझे पाहू दे. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. सदैव हे ओठी माझ्या, सदैव हे ओठी माझ्या, नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळ वाणी, गुण तुझे गाऊ दे. नारायण नारायण
नवखंड व ती वसुंधरा जिंकून घेतलीस पण पण काय सांगा मुनिवर्य, अजून असा कोणता भाग जिंकायचा बाकी राहिलाय तो सुद्धा जिंकून घेतो. नारायण नारायण तुला सदा तू सत्ता आणि संपत्तीच्या नादात तू तुझ्या पित्यासारखा विसरलास. 10वे खंड जी वाराणसी जी अजूनही जिंकायची राहिलीच आहे ती जिंकल्याशिवाय त्रिभुवन स्वामी पदवी सार्थकी लागणार नाही. नारायण नारायण येतोच मी. हे अंती जाशील तू एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. हे अंती जाशील तू एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे नाही माझे कोणी. नाही रे नाही माझे कोणी. शंकराच्या वराने तुला गर्व झालाय. तू असा बोलत आहे. हिंमत असेल तर होय जाता. अरे भ्याडांनो, यंत्री बोलला माझ्या शिलांडास कोणी वेळ जन्माला आले तर तुमची काय कथा मग वाईट असणार.
काही सुचत नाही. मग देवा, त्या दुरासदाने त्रिपुरात महाकाल माजवलाय. त्याचा कसं फरक पडतंय हे सांगा. देव हो, स्वतः महादेवाने दुरासदावर कृपा करून त्याला महत्व दिले आहे. त्यामुळे मी हे संकट टाळण्यास असमर्थ आहे. नारायण नारायण भवसागर हाय पार कराय नाम मुखी से धावे हो भवसागर हाय पार कराय नाम मुखी से धावे हरि नाम मुखी से गावे हो चरणी तव लागावे हरि नाम मुखी से गावे हो चरणी तव लागावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी भवसागर पार कराया नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरे नारायण नारायण प्रणाम देव हो मुनिवर्य, दुरासदा कसा फरक करता येईल हे सांगा. नारायण नारायण देव हो त्या दुरासदाने महादेवांकडून अमर वरदान मागून घेतले पण त्यावेळी केवळ माझ्या अतिशक्ती तुला मारू शकेल असे शंकराचार्य सांगितले होते म्हणजे त्यावर उपाय हा आहे. नारायण नारायण होय पार्वतीच्या मदतीने त्याचा वध केला तरच ते संकट नव्हे तेव्हा तुम्ही त्या पार्वती मातेची आराधना करा व तिला प्रसन्न करून घ्या येतो हीच थोर भक्ती
माते चरणी जाऊ आज माते चरणी जाऊ 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 ओ शिवशंभू ते रूप मनोहर शिवशंभू ते रूप मनोहर नयन भरोनी पाहू माते चरणी जाऊ आज माते चरणी जाऊ माते चरणी जाऊ आज माते चरणी जाऊ रक्षण करा त्याचा पराभव तुमच्याकडे होईल अशी आकाशाने झाली. होय माते, भगवान शंकराच्या वरप्रसादाने उन्मत्त झालेल्या भस्मासूर पुत्र दुःखासनाने अल्पावधीत स्वर्ग पृथ्वी आणि पाताळावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करून आमच्यासह हरिहर ब्रह्मादी देवांना आपल्या स्थानावरून हिसकावून लावले आहे. होय माते, तान भ्रष्ट देवानी ठिकठिकाणी आश्रय दिलाय. तुम्ही निश्चित राहा. त्यावर कोणता दुराचा झाला. गणेशाला आज्ञा करावी. त्याकरता मी गणेशाला आज्ञा करते. आज्ञा करी होय माते, आपण सांगितल्याप्रमाणे मी त्याचा पराभव करतो. येतोच मी. सेनापती, पार्वतीला प्रसन्न करून काही सुद्धा उपयोग नाही. तिचे माझ्या पुढे काही चालणार नाही. सर्व देवांचा पराभव करून अखंड त्रिभुवन जिंकून घेतलंय. पण फक्त शंकराच्या आदिशक्तीत असलं मला धोका आहे असा त्यावेळी शंकराने वरदान देतेवेळी सांगितलं ते मला. होय प्रभू, मग आता अनर्थ झाला. पार्वती म्हणजे शंकराची शक्ती आणि त्या शंकराच्या शक्तीपासून कोपेटुंड गणेशाचा जन्म झाला असून चक्रवर्तीप्रमाणे सेनापती, हे कसं शक्य आहे? असं शक्य तयार हो. अरे मूर्ख बालक, अरे तू कर्णाचा पराभव करणार. मी जरी बालक दिसलो तरी माझा जन्म शक्तीपासून झाला असून मला कोपेटुंड गणेश असे म्हणतात. तू शक्तीपासून निर्माण झालास. नाही नाही, कसं मी शक्य नाही. का? सेनापती, का घाबरत होता? अरे अखंड त्रिभुवन मला घाबरतात, मग मी तुला का घाबराव? हो ना, मग दाखव तुझा पराक्रम. ठीक आहे तर मग. तुला मृत्यू येणार नाही. हे
जरी खरे असेल तरी पर्वताचे रूप घेऊन तू या क्षेत्रावर पडून राहा व सददेवाचे रक्षण कर. देवा तू जर असा सदानी माझ्या डोक्यावरती पाय ठेवून उभा राहणार असेल तर मी आता आनंदाने पडून राहीन. तथास्तु. हे पहा नथुराव काजवे गाव उद्यान. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ न निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गंध लावनिया तुझला घेऊनी आरती पुष्प वाहुनी भक्तांची करीतो ही पंचारती. लंबोदरा गजानना करीतो मी आराधना. पूजितो आज मी तुझ्या चरणा. शिव गौरीचा नंदना माझी तुझला ही वंदना. शिव गौरीचा नंदना माझी तुझला ही वंदना.
मनोकामना पूर्णया भक्तांची कर पूर्ण मनोकामना लंबोदरा गजानना करी तुम्ही आराधना लंबोदरा गजानना करी तुम्ही आराधना पूजितो आज मी तुझ्या चरणात पूजितो आज मी तुझ्या चरणात शिव गौरी शरणा माझी तुझलाई वंदना शिव गौरी शरणा माझी तुझलाई वंदना सिद्धीचा तू नाता एक दत्त तू अनंता दत्त तू अनंता दत्त तू अनंता नाथाचा नाता सुख करता दुःख हरता करता दुःख हरता करता दुःख हरता मुरीश्वरा लंबोदरा ओंकार श्री गणा मुरीश्वरा लंबोदरा ओंकार श्री गणा रंग भरायावे आज सभा रंगणा रंग भरायावे आज सभा रंगणा लंबोदरा गजानना करी तुम्ही आराधना लंबोदरा गजानना करी तुम्ही आराधना पूजितो आज मी तुझ्या चरणात पूजितो आज मी तुझ्या चरणात शिव गौरी शरणा माझी तुझलाई वंदना शिव गौरी शरणा माझी तुझलाई वंदना मनमोहन मुरली वाजला छंद तुझा जडला मला तुझ्या प्रेमात मी रे घसरले कान्हा तुझ्या प्रेमात मी रे घसरले विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले विसरले तुझ्या
मुलांनी अजून बाळाला